वळणार आहोत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। मनसेच्या सर्व नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता। कथित फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा मानहानीचा दावा रद्द। वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं दावा अवैध ठरवल्यानं नाना पटोलेंना मोठा धक्का। उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून पुन्हा सक्रिय। सकाळी 10 वाजेपासून अजितदादांच्या मंत्रालयात बैठका। 2 दिवसांपासून घशाला त्रास असल्यानं घेतली होती विश्रांती। कुर्डुवाडी प्रकरणात अजितदादा आयपीएस अंजना कृष्णा यांच्याशी चुकीचं बोलले। अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांचं वक्तव्य। सरसंघचालक मोहन भागवतांचा आज 75वा वाढदिवस। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्री श्री रविशंकर यांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा। मुंबईतील नेवीनगरमधील रायफल चोरी आणि काडतुसा चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश। तेलंगणातून 2 आरोपींना अटक। इगतपुरीतील रेन फॉरेस्ट हॉटेलवरील सीबीआयच्या छाप्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश। 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याचा संशय। संशयितांची सीबीआय चौकशी होणार। सोलापूरमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी। अक्कलकोटलाही पावसानं झोडपलं। नदी नाले ओव्हरफ्लो। अनेक रस्ते आणि शेती पाण्याखाली। सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता। कार्की नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश। नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला। पगार आणि पेन्शनला कात्री लागल्यानं संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर। आणि युक्रेननंतर आता पोलंडमध्ये तणावपूर्ण स्थिती। पोलंडच्या सीमावर्ती भागात रशियाचे 19 ड्रोन शिरल्याचा दावा। डोनाल्ड ट्रम्प यांनीही व्यक्त केली चिंता। बातमीपत्राला सुरुवात करूयात। नेपाळ पाठोपाठ सध्या फ्रान्समध्ये देखील अशांतता पसरलेली आहे। राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या धोरणांचा निषेध नोंदवत जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेली आहे। फ्रान्सची राजधानी पॅरिससह आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्ते बंद केलेत, तर जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। ब्लॉक एव्हरीथिंग मूव्हमेंट अंतर्गत फ्रान्समधील निदर्शनं सुरू आहेत। देशातली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जवळपास 80,000 पोलीस तैनात केले गेलेले आहेत। राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या अर्थधोरणांवर नाराजी व्यक्त करत लोक आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांनी रस्ते अडवलेले आहेत। शाळांबाहेर कचरा पेट्या पेटवल्यात, तर पोलिसांसोबत झटापट झाली आहे। पोलिसांकडून अश्रुधुरांचा देखील मारा करण्यात आला। माजी पंतप्रधान फ्रान्सवा बायरू यांनी अर्थसंकल्पात मोठ्या कपातीचा प्रस्ताव मांडल्यानं लोकांच्या असंतोषाला पारावर राहिला नाही आणि याचीच परिणिती फ्रान्सच्या आक्रमक आंदोलनात दिसती। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते। आणि पुढची एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। तिकडे नेपाळमध्ये ओली सरकार विरुद्ध झालेल्या हिंसाचारानंतर नवीन सरकार स्थापनेचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झालाय। जेनझी गटासह नेपाळमधील सर्व राजकीय पक्षांनी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नावाला मान्यता दिलेली आहे। त्यानंतर असं मानलं जातंय की सुशीला कार्की नेपाळची पुढची कमान सांभाळतील। न्यूज 18शी झालेल्या संभाषणात सुशीला कार्की यांनी त्यांच्या योजना आणि भारतासोबतच्या संबंधांबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्यात। नेपाळमध्ये सुरू असलेल्या निदर्शनात परिस्थिती आणखी बिकट झालेली आहे। हिंसाचार उफाळल्यानंतर निदर्शकांनी घेरलेल्या एका नेत्याला विमानानं हलवलं। सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसून येतंय। अशा परिस्थितीमध्ये नियंत्रणात आणण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आलं आणि नेत्याला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं। या घटनेनं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे। जिथे नेतेच सुरक्षित नसतील तिथे सामान्य नागरिकांचं काय होणार असा सवालही उपस्थित झालाय।
सरकारविरोधी निदर्शनानंतर नेपाळची राजधानी काठमांडूमधून भयानक चित्र समोर आलेली आहेत। आंदोलनादरम्यान दंगलखोरांनी अनेक सरकारी इमारतींना आग लावली। ड्रोनमधून काढलेल्या छायाचित्रांमध्ये जळून खाक झालेल्या सरकारी मालमत्ता स्पष्टपणे दिसतायत। या कार्यालयाबाहेर पार्क केलेली शेकडो वाहनं आगीत जळून खाक झाली आहेत आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रूपांतरित झालेली आहेत। दंगलखोरांचा संताप किती हिंसक झाला होता हे सांगण्यासाठी हे फोटो पुरेसे आहेत। काठमांडूमध्ये सरकारविरोधी निदर्शनानंतर नेपाळच्या संसदेचं छायाचित्र समोर आलेलं आहे। जाळपोळीनंतरही संसद भवन अनेक तास जळत राहिलं। संसदेच्या भिंती काजळीनं भरलेल्या आहेत। संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण कायम आहे। संसद संकुलाभोवती सुरक्षा दल तैनात आहेत आणि मोठ्या संख्येनं सैनिक गस्त घालतायत। नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेल्या बंदी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं। काठमांडूपासून पश्चिम नेपाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे। या निदर्शनादरम्यान 13,500हून अधिक कैदी तुरुंगातून पळून गेलेत, तर ताब्यात असलेले 560 आरोपींनी देखील पळ काढला। दरम्यान पश्चिम नेपाळमधील एका तुरुंगात झालेल्या गोळीबारात 5 अल्पवयीन आरोपींचा मृत्यू झाला असून 4 कैदी जखमी झाले। निघणार आहे। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईत 8 किंवा 9 ऑक्टोबरला ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। ओबीसी नेत्यांच्या ऑनलाईन बैठकीत तारीख निश्चित होणार असल्याचं कळत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, ओबीसी समाज देखील आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्याची तयारी सुरू आहे, काय अपडेट? काल आपण बघितलं की ओबीसी उपसमितीची पहिली बैठक पार पडली, परंतु या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ हे प्रचंड वैतागले असल्याचं कळलं। त्यांनी जीआरचं एक नाही तर 2दा वाचन करायला सांगितलं आणि अनेक मुद्द्यांवर अनेक शब्दांवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। या शब्दांमुळे किंवा काही शब्द वगळल्यामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होणार आहे असं छगन भुजबळ यांचं म्हणणं होतं। जेव्हा की उपसमितीमधल्या काही सदस्यांचं म्हणणं होतं की त्यामुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होत नाहीये। त्यावरून कुठेतरी मंत्री छगन भुजबळ हे नाराज झाले। प्रसार माध्यमांशी कोणताही संवाद न साधता ते तडकाफडकी बैठक संपल्या निघून गेले आणि त्यामुळं आता ओबीसी समाजाला एकजूट करण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाही असं चित्र कालच्या बैठकीनंतर निर्माण झाल्याचं दिसून येतं। आणि त्यामुळंच आता सगळ्या ओबीसी संघटनांना एकत्रित करत मुंबईमध्ये सुद्धा महामोर्चा आणण्याचा निर्णय हा ओबीसी च्या ज्या संघटना आहे त्या घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। आणि साधारणतः 8 किंवा 9 ऑक्टोबरला हा मोर्चा मुंबईमध्ये काढला जाईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। एकूण जर आपण बघितलं तर या संपूर्ण जीआरच्या विरोधात आता ओबीसी समाज सुद्धा एकवटताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। ज्या पद्धतीनं जीआर काढण्यात आला तो जीआर हा कुठेतरी दबावापोटी काढण्यात आल्याची भावना ओबीसी संघटनांची झालेली आहे आणि म्हणून त्यांनी आता एकत्रित येत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। आंदोलनातून जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। वर्धा शहरात जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं। तातडीनं जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। जनसुरक्षा विधेयकाविरोधात जनसुरक्षा संघर्ष समितीनं राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय। मुंबईतील शिवाजी पार्कात जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं असून यात शिवसेना उभाठाचा सक्रिय सहभाग आहे। जनसुरक्षा कायद्याविरोधात सोलापुरात मोर्चा काढण्यात आला। महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पूनम गेटपर्यंत मोर्चा काढत जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली। जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडी एकवटले। चिपळूण विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत महाविकास आघाडीकडून कायद्याला विरोध दर्शवण्यात आला।
डहाणूमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं कायदा मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. बुलढाण्यात महाविकास आघाडीनं जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन केलं. जनसुरक्षा कायदा तातडीनं मागे घेण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. बदलापुरात रिक्षा चालकानं मुजोरी केली आहे. एका कार चालकावर दगडानं हल्ला केलाय तर चाकू हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तातडीनं रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली. मुंबईतील गोरेगाव पश्चिममधील जवाहरनगर येथील शालिमार मिरेकल बिल्डिंगला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परराज्यातून काम करण्यासाठी आलेल्या कामगारांचे मोबाईल चोरून नेणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईमध्ये 1,05,000 किमतीचे 8 मोबाईल जप्त करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान अपघात झाला. डीजेच्या वाहनाचा ब्रेक फेल झाल्यानं ढोल ताशा पथकातील 4 ते 5 जणांना या वाहनानं चिरडलं. यामध्ये 21 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. वर्ध्यातील गणेश नगरात शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. या आगीमध्ये घरगुती साहित्य जळून खाक झालं. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण प्राप्त केलं.